अंमली पदार्थ विरोधी दिन असल्याकारणाने आमचे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे माननीय पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे सर, अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी सर, माननीय DCP श्री संदीप डोईफोडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड शहर आयुक्तालयातील स्लम एरियातील यंगस्टर्स तसेच त्यांचे पालक यांना आमंत्रित करण्यात आलेलं होतं। या सर्वांना मार्गदर्शन माननीय श्री विल्यम सावी विमल फाउंडेशनचे, तसेच डॉक्टर राजीव नगरकर, तसेच डॉक्टर श्रीमंगल यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे आणि हा जनजागृतीचा कार्यक्रम आम्ही नेहमी हा कार्यरत ठेवू। सर, ये जो अभी अमल पदार्थ विरोधी पद अभी जो आपने इंस्ट्रक्शन सब दिया है, जो अपने पिंपरी चिंचवड़ में अभी जो ड्रग्स का ये जो चलता है, तो इसके लिए कुछ आप खाली यही की है कि अपना मार्गदर्शन ही की है? ड्रग्स के कारोबार में जो भी कंज्यूम करता है, जो अपने पास अपने कस्टडी में रखता है और उसका व्यापार करता है, उनके खिलाफ हमने कार्रवाई शुरू कर दी है और किया है। तो यहाँ पे जो भी हमको जो इन्फॉर्मेशन हम निकालते हैं उनके खिलाफ सख्त कार्रवाई करके गुनाह दाखिल करके उनको अरेस्ट किया जाता है। और साइड बाय साइड जो नए इंस्टेंस जो है वो उसके लिए एडिक्ट नहीं होना चाहिए, इसलिए हम हमारी पुलिस कार्रवाई के बराबर हम उसका जनजागृति का भी कार्यक्रम करते हैं। धन्यवाद सर। ज्या पद्धतीने या सगळ्या अंमली पदार्थांची जी तस्करी होती छोट्या जणी आणि मोठ्याही कारवाई मोठ्या प्रमाणे करून खरोखर पिंपरी चिंचवडला एक आशा दिलेली आहे की नक्कीच आता एवढ्या सहज अंमली पदार्थ पिंपरी चिंचवडमध्ये भविष्यामध्ये उपलब्ध होणार नाही। ही कारवाई तेच संकेत देते की भविष्यामध्ये अशा गोष्टी घडणार नाही। तर नक्की विमल फाउंडेशनच्या वतीने आणि उपस्थित सर्व पडद्यामागचे नायक जे असतात ते असतात। तुमचा मुलगा कुठला ड्रग्स पितो, कोणी तो तयार केला आणि त्याच्यापर्यंत पोहोचवला तुम्हाला माहीत नसतं, पण तुमच्या मुलापर्यंत आजपर्यंत जे ड्रग्स पोहोचले नाही त्याच्या मागची काम करणारी ही टीम आहे। तुम्ही मनापासून विमल फाउंडेशनच्या वतीने आणि सर्व उपस्थितांच्या वतीने श्री PI वैभव शिंगारे सरांचे मनापासून आभार मानतो। आपण टाळ्या वाजवून त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो। धन्यवाद।